शिंदे सेनेचे 2 नेते अडचणीत। एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली। पालिका निवडणुकीत फटका बसणार। पालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील धुसफूस सातत्याने समोर येते। तिन्ही पक्षातील काही नेते सोबळाची भाषा करत असतानाच एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसतायत। मोठ्या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे। पवईतील ओलीस नाट्य दरम्यान रोहित आर्यनं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याची मागणी केली होती। मात्र केसरकरांनी आर्यशी बोलण्यास नकार दिल्याचा दावा एका IPS अधिकाऱ्यानं केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी केसरकरांची चौकशी होण्याची शक्यता आहे। केसरकरांनी वेळीच संवाद साधला असता तर रोहित आर्य वाचला असता अशी चर्चा सुरू झाली। त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं। हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही, कारण मी मंत्री नाही। त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असती तर मी अवश्य हे केलं असतं। याच्या मागचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ज्या विभागाचं आश्वासन पाहिजे असतं तर त्या विभागाचे मंत्रीच ते आश्वासन देऊ शकतात। दुसरीकडे शिंदे सेनेचे मुंबईतील मागाठाणे मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे। आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे, अशी मुक्ताफळं उधळली आहेत। मतांच्या लाचारीसाठी सुर्वेंनी वक्तव्य केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो। और तो प्रकाश सुर्वेंना आईचं महत्त्व माहिती नसेल, बाकी महत्त्व त्यांना चांगलं माहिती आहे। मागे त्यांनी काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं, 39 देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं। अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं। आपल्याकडे एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मराठी आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे, जास्तीत जास्त काळ जगली पाहिजे, ही भूमिका पुत्राची असली पाहिजे। असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण आहे त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण। काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हिंदी आपली लाडकी बहीण आहे, मी हिंदी बोलतो तुम्ही बोला, असं वक्तव्य केलं होतं। मुंबई ठाण्यात उत्तर भारतीय मतांची मोठी संख्या आहे, त्यामुळे शिंदे सेनेचे नेते अशी विधानं सर्रास करतायत। मात्र पालिका निवडणुकीत ही वादग्रस्त वक्तव्य पक्षाला अडचणीची ठरणार आहेत। विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय, म्हणून एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे। आगामी निवडणुकीत अटीतटीची लढत असल्यानं शिंदे डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।